हॅलो एव्हरीवन, मी सह्याद्रीज बायोलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सह्याद्रीज बायोलॉजी स्टँडर्ड 12 महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2020 चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट पार्ट 2. We had already studied about the basics of reproduction. Before proceeding this part, make sure you watch part first. In this lecture, we will understanding the sexual reproduction, process of sexual reproduction, structure of flower, structure of stamen, tiers of anther, pollen grain, and development of male gametophyte. Sexual reproduction. The reproduction which involves the fusion of male gamete and female gamete is called sexual reproduction. जर आपण बघितलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन इंडिव्हिज्युअलची गरज असते, मेल आणि फिमेल. ओके, जर आपण पाहिलं तर निसर्गाला सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी दुहेरी किंमत मोजावी लागली आहे. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन ॲबिलिटी ही अर्ध्याने कमी होते, म्हणजे निम्मी होते, कारण इथं दोन इंडिव्हिज्युअलची गरज आहे. ओके, अँजिओस्पर्म हॅव अ हायली स्पेशलाइज्ड ऑर्गन कॉल्ड फ्लावर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. हेन्स अँजिओस्पर्म ऑल्सो नोन ॲज अ फ्लावरिंग प्लांट. बघा, अँजिओस्पर्म ही अशी डिव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये एन्जिओ मीन्स एनक्लोज अँड स्पर्मी मीन्स सीड. ज्याच्यामध्ये सीड हे काय आहेत, एनक्लोज कंडिशनमध्ये असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अँजिओस्पर्म. कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक स्पेशलाइज्ड ऑर्गन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लावर, म्हणून आपण अँजिओस्पर्मला फ्लावरिंग प्लांट असं सुद्धा म्हणतो. बघा, सेक्शुअल रिप्रोड्युसिंग प्लांट डेव्हलप टू डिफरंट फेज, स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट. Sporophyte is diploid structure and developed from the diploid zygote. Gametophyte is a haploid structure which developed from the macrospore and megaspore. आता जर आपण बघितलं तर इथं डिप्लॉइड म्हणजे काय, तर डिप्लॉइड means two set of chromosomes. Diploid means two set of chromosomes and haploid that is a one set of chromosomes. Haploid म्हटलं की one set आहे, डिप्लॉइड म्हटलं की असणार आहे two set of chromosomes. मग स्पोरोफाइट हे काय आहे, डिप्लॉइड आहे. गॅमेटोफाइट हे काय आहेत, हॅप्लॉइड. जर आपण बघितलं तर ह्यालाच आपण म्हणतोय अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ॲक्च्युली अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये जर पाहिलं तर सपोज दिस इज अ गॅमेटोफाइट. हे काय आहेत, गॅमेटोफाइट. आता गॅमेटोफाइटमध्ये हॅप्लॉइड सेल्स आहेत, हॅप्लॉइड सेल. दीज हॅप्लॉइड सेल डिवाइड मायटॉटिकली. हॅप्लॉइड सेल काय होतात, मायटॉटिकली डिवाइड होतात, आणि मायटॉटिकली डिवाइड होऊन त्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फॉर्म होतो. आता जर आपण पाहतोय तर मायटोटिक डिव्हिजन ही कशी आहे, इक्वेशनल डिव्हिजन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे हॅप्लॉइड सेल्स आहेत त्यापासूनच काय होतील, हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होईल. हे दोघांचं फर्टिलायझेशन होऊन काय तयार होईल, झायगोट तयार होईल. झायगोटमध्ये जर आपण बघितलं तर मायटोसिस होऊन काय तयार होतं, स्पोरोफाइट तयार होतं. स्पोरोफाइटमध्ये मिओसिस होऊन स्पोर तयार होतात, आणि हेच स्पोर काय होतात, त्यांच्यामध्ये पुन्हा मायटोसिस होऊन काय तयार होतं, गॅमेटोफाइट. जर आपण बघितलं तर गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट अशा दोन फेज याच्यामध्ये बघायला भेटतात. प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, the presence of development of male gamete, female gamete, pollination, fertilization and development of endosperm and embryo. Then structure of flower. Structure of flower, a highly modified shoot specially designed for the sexual reproduction is called as a flower. जर आपण बघितलं मॉडिफाईड शूट म्हटलं की काय, तर स्टेम. ॲक्च्युली स्टेम जर आपण पाहिलं तर स्टेममध्ये काय आहेत, नोड आणि इंटर नोड्स आहेत. जर आपण नोड आणि इंटर नोड्समध्ये पाहिलं तर नोडमध्ये, प्रत्येक नोडमध्ये काय आहेत, मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, आणि मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये काय कॅपॅसिटी आहे, फॉर्मेशन ऑफ अ न्यू सेल, दॅट इज अ सेल डिव्हिजन. बरोबर. मग याच्यामध्ये नोड आणि इंटर नोड्स आहेत, प्रत्येक नोडमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत. जर आपण बघितलं तर अपायकल जो पोर्शन आहे, दॅट इज अपायकल मेरिस्टेम, यापासून काय तयार होतो, गायनोशियम तयार होतो, म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट तयार होतात. बाकीचे पार्ट म्हणजेच अँड्रोशियम, करोला, कॅलिक्स हे
पार्ट एका मागोमाग एक अशा क्रमाने काय होतात, तयार होतात. ॲक्च्युली दिस इज अ लॉंगर स्ट्रक्चर. हे काय दिसते तुम्हाला, लॉंग स्ट्रक्चर दिसेल. नाव होल्ड दिस स्ट्रक्चर अँड प्रेस इट. जर आपण एक स्ट्रक्चर काय केलं, प्रेस केलं, तर एक काय होतं, फ्लॅट स्ट्रक्चर तयार होईल. दॅट फ्लॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ रिसेप्टिकल ऑर थॅलॅमस. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, थॅलॅमस. आता व्हॉट इज द थॅलॅमस? थॅलॅमस म्हणजे काय, द स्ट्रक्चर इन विच फ्लावर पार्ट्स आर अटॅच. हे जे फ्लावर वॉल्स आहेत, दिस फ्लावर वॉल्स अटॅच टू द फ्लॅट पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ थॅलॅमस. आपण वन बाय वन व्हॉल्स बघूया. फर्स्ट व्हर आहे गायनोशियम. जर आपण गायनोशियम पाहिलं तर गायनोशियम हा एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, बरोबर. युनिट ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज अ कार्पेल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पिस्टिल. बघा, कार्पेल किंवा पिस्टिल म्हणजेच काय आहे, दॅट इज युनिट ऑफ गायनोशियम. आपण पिस्टिलचं जर स्ट्रक्चर पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ पिस्टिल और द स्ट्रक्चर ऑफ अ कार्पेल, द टॉप मोस्ट पार्ट इज कॉल्ड ॲज अ स्टिग्मा. जो टॉप मोस्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. ॲक्च्युली दिस स्टिग्मा इज बल्ब और फ्लॅट लाईक स्ट्रक्चर बिकॉज दिस इज स्ट्रक्चर विच रिसिव्ज द पोलन ग्रेन. बरोबर, हे काय करणार आहे, पोलन ग्रेन रिसीव करेल. द लॉंग स्लेंडर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड स्टाईल. जे लॉंग स्लेंडर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टाईल. ॲक्च्युली इन डिफरंट प्लांट स्टाईल लेंथ इज अ डिफरंट. मग जर आपण ऑब्झर्व केलं तर काही फ्लावरमध्ये स्टाईल लेंथ ही कशी असते, शॉर्ट, तर काही फ्लावरमध्ये स्टाईल लेंथ ही काय असते, लॉंग असते. द बॉटम इज अ स्वॉलन स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज अ ओव्हरी. एक काय आहे, फुगीर स्ट्रक्चर आहे बॉटमला, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी. अँड इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल इन विच द एग्ज आर फॉर्म. बघा, ह्याच्या आतमध्ये काय आहे, ओव्ह्यूल आहे, अँड ओव्ह्यूल काय तयार करतात, एग तयार करतात. दिस complete structure is called as a pistil or it is also called as a carpel. That is a female reproductive system which is the innermost flower wall. Then the next floral wall is a stamen, that is a androecium. बघा, androecium is male reproductive part. The unit of androecium is called as a stamen. And the stamen, जर आपण स्टॅमेनचं स्ट्रक्चर बघितलं तर द स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ अ सोलन हेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ anther and the thread like structure is called as a filament. Together are called स्टॅमेन. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, स्टॅमेन. ओके, अँथर हा फर्टाईल पार्ट आहे, तर फिलामेंट हा स्टराईल पार्ट आहे. देन नेक्स्ट फ्लोरल वर आहे करोला. करोला जर आपण पाहिलं तर इट इज असेसरी फ्लोरल वर. द युनिट ऑफ करोला इज कॉल्ड ॲज अ पेटल. युनिट ऑफ करोला इज कॉल्ड ॲज पेटल. आणि करोला इज अ ब्राईट इन कलर. करोला हे कसे आहे, ब्राईट कलरचे आहे, विच हेल्प टू द अट्रॅक्ट द फ्लावर. फ्लावरला अट्रॅक्टिव्ह बनवण्याचं काम काय करणार आहेत, हे करोला करतील. आणि त्यामुळे जे इन्सेक्ट आहेत, बर्ड आहेत, ते काय होतील, फ्लावरकडे अट्रॅक्ट होईल आणि पॉलिनेशन होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट जो फ्लोरल वर आहे तो आहे कॅलेक्स. द युनिट ऑफ कॅलेक्स इज कॉल्ड ॲज अ सेपल. ॲक्च्युली सेपल हे कसे असतात, ग्रीन कलरचे असतात. सेपल हे कसे आहे, ग्रीन कलरचे आहेत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर ह्याचं फोटोसिंथेसिस हे सुद्धा काम असतं. पण जर आपण मेन फंक्शन बघितलं तर द मेन फंक्शन ऑफ कॅलेक्स इज प्रोटेक्शन. म्हणजे ज्यावेळी फ्लावर हे बर्ड कंडिशनमध्ये असतात त्यावेळी ह्या फ्लोरल वरला प्रोटेक्ट करण्याचं काम हे कोण करते, कॅलेक्स करते. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आपण पॉईंट्स बघूया. हायली मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाईन फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट हॅज अ थॅलॅमस अँड फ्लावर व्हॉल्स. Thalamus is a stem-like having a node and condensed internodes. Flower whorl like sepals, petals and stamen and carpels are inserted at the node. Anther of stamen and ovule of carpel. Anther of stamen and ovule of carpel produce microspore. Anther produce microspore and ovule produce megaspore. And the formation of fruit and seed takes place after pollination and fertilization. म्हणजे फर्टिलायझेशन ह्या प्रोसेसमध्ये ओव्ह्यूल जे आहे त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, सीडमध्ये. आणि जी ओव्हरी आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन. देन स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन.
स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन जर आपण बघितलं तर इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ॲज वी टॉकिंग अबाउट द रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट, our main focus is going to be an androecium and gynoecium. So we start male reproductive system, that is a stamen. The male reproductive wall of flower is called as the androecium. The androecium is made up of stamen. जे अँड्रोशियम आहे ती कशाने तयार झाले, स्टॅमेनने तयार झाले. आणि स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. आता कनेक्टिव्ह जर आपण बघितलं तर अँथरमध्ये काय आहेत, अँथरमध्ये 2 लोब्स आहेत, बरोबर, 2 लोब. अँड दिस 2 लोब कनेक्ट विथ द कनेक्टिव्ह. जे 2 लोब आहेत ते कशाने कनेक्ट केले जातात, कनेक्टिव्हजने केले जातात, बरोबर. अँड दिस कनेक्टिव्ह कनेक्ट द अँथर टू फिलामेंट. म्हणजे अँथरला फिलामेंटशी कनेक्ट करण्याचं काम सुद्धा कोण करतात, कनेक्टिव्स. म्हणून स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्स. द अप्पर सॅक लाईक पार्ट इज कॉल्ड ॲज अ अँथर. हा जो सगळ्यात अप्पर सॅक लाईक पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, अँथर. ॲक्च्युली दिस पार्ट इज अ फर्टाईल पार्ट. अँथर हा काय आहे, फर्टाईल पार्ट आहे, कारण तो काय तयार करतो, मायक्रोस्पोर तयार करतो. पण फिलामेंट जर आपण बघितलं तर तो काय आहे, स्टॉक लाईक पार्ट आहे, अँड विच इज अ बेसल स्टराईल स्टॉक लाईक पार्ट. ओके, बेसल स्टराईल स्टॉक लाईक पार्ट इज कॉल्ड ॲज अ फिलामेंट. अँथर जनरली हॅज 2 लोब्स. म्हणजे अँथरमध्ये जनरली किती लोब्स असतात, 2 लोब्स असतात. असे 2 लोब्स असतात, म्हणून ह्याला आपण म्हणतो डायथिकस. पण काही जर अँथर बघितले तर ते कसे असतात, सिंगल लोब्समध्ये असतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, मोनोथिकस. म्हणजे मोनो मीन्स सिंगल आणि थिका म्हणजे काय, लोब. सिंगल लोब मोनोथिकस. डाय दॅट इज 2 आणि थिका म्हणजे लोब, म्हणजे 2 लोब दॅट इज अ डायथिकस. अशा प्रकारे अँथर हे जनरली कसे असतात, डायथिकस असतात. द पार्ट कनेक्टिंग 2 अँथर लोब्स, म्हणजे जो पार्ट 2 अँथर लोबला आणि फिलामेंटला कनेक्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्स. द अँथर प्रोड्यूस द पोलन ग्रेन. जर आपण बघितलं तर अँथरमध्ये काय तयार केले जातात, पोलन ग्रेन तयार होतात. जर आपण बघितलं काही जे फिलामेंट आहेत ते अँथरच्या बेसला कनेक्ट असतात. म्हणजे सपोज हा अँथर आहे आणि त्या अँथरच्या बेसला कनेक्ट असेल तर अशा अँथरला आपण म्हणतो बेसिफिक्स अँथर. काय म्हणणार आहे, बेसिफिक्स अँथर. जर आपण बघितलं तर काही जे अँथर्स असतात, दिस अँथर अटॅच टू अलॉंग विथ द मीन्स दिस फिलामेंट अटॅच अलॉंग विथ द अँथर. म्हणजे अशा प्रकारे हे अँथर असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲडिनेट अँथर. आणि काही जे अँथर असतात ते व्हर्साटाईल अँथर असतात, बरोबर, दॅट इज रेडी टू स्विंग. व्हर्साटाईल अँथर जर आपण पाहिले तर व्हर्साटाईल अँथर आर प्रेझेंट इन अ मेज, दॅट इज अ इन केस ऑफ विंड पॉलिनेशनमध्ये जे अँथर्स असतात ते तुम्हाला कसे दिसतात, व्हर्साटाईल अँथर असतात. ओके, if we take the section of anther lobe we would actually see 4 structure. म्हणजे जर आपण ह्या अँथर लोबला कट केलं, बघा आपण हे जर अँथर लोब आहे ह्याला जर आपण इथं कट केलं तर आपल्याला काय दिसतात, याच्यामध्ये 4 लोब दिसतात, बरोबर. म्हणजे प्रत्येक लोबमध्ये काय आहेत, 2 पोलन सॅक आहेत, बरोबर. काय आहेत, 2 पोलन सॅक आहेत. मग जर आपण टीएस ऑफ अँथर बघितलं, टीएस ऑफ अँथर, तर दिस टीएस ऑफ अँथर जर आपण बघितलं तर तो कसा आहे, टेट्रालॉक्युलर आहेत, कारण ह्याच्यामध्ये किती लॉक्युल्स आहेत, 4 लॉक्युल्स आहेत, म्हणजे 4 चेंबर आहेत, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, टेट्रालॉक्युलर. ॲक्च्युली ज्यावेळी यंग अँथर असेल त्यावेळी त्याला आपण मायक्रोस्पोरेंजिया म्हणतोय, आणि ज्यावेळी मॅच्युअर अँथर होईल त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार, पोलन सॅक. आपण बघूया अँथर. टीएस ऑफ अँथर शोज द अँथर वॉल अँड द पोलन सॅक. बघा, द आउटर मोस्ट सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल इज इपिडर्मिस. म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तो काय आहे, इपिडर्मिस आहे. ॲक्च्युली दिस लेअर इज अ सिंगल लेअर आणि सेल ह्या कशा दिसतात, फ्लॅटेंड. दिस इपिडर्मिस हेल्प टू द प्रोटेक्शन. म्हणजे हा जो आउटर मोस्ट लेअर आहे तो काय करतो, प्रोटेक्ट करतोय. देन बिलो द इपिडर्मिस, बरोबर, इपिडर्मिस ह्या कशा आहेत, फ्लॅटेंड सेल्स आहेत, आणि बरोबर इपिडर्मिसच्या खाली जो सिंगल लेअर्ड सेल आहेत त्या रॅडियली प्रेझेंट असतात. ॲक्च्युली अशा रॅडियली कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स असतात. दिस ऑल्सो सिंगल लेअर अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोथेसियम. बघा, हा जो लेअर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एंडोथेसियम. देन जर आपण बघितलं तर इन बिटवीन द
epidermis single cell layer that is called as a endothecium प्रेझेंट. देर इज ग्रू बिटवीन द 2 मायक्रोस्पोरेंजियम, म्हणजे 2 मायक्रोस्पोरेंजियमच्या मध्ये काय आहे, ग्रू प्रेझेंट आहे. अशा प्रकारे 2 मायक्रोस्पोरेंजियममध्ये काय दिसतो, ग्रू. बिलो द एंडोथेसियम मिडल लेअर इज प्रेझेंट. बघा जर आपण बघितलं तर अँथर वॉलमध्ये पहिली जी लेअर आहे ती इपिडर्मिस आहे, दुसरी लेअर आहे ती काय आहे, एंडोथेशियम आहे, आणि तिसरी जी लेअर आहे दॅट इज अ मिडल लेअर. इपिडर्मिसची सिंगल लेअर आहे, एंडोथेशियमची पण सिंगल लेअर आहे, पण मिडल लेअर जर आपण बघितलं तर ही 1 to 3 लेअरनी तयार झालेले आहे, बरोबर. 1 to 3 लेअर ऑफ पॅरेन्कायमा सेल अँड दीज लेअर्स इज डिजनरेट आफ्टर मॅच्युरिटी. म्हणजे ज्यावेळी मॅच्युरिटी होते त्यावेळी हा लेअर काय होतो, डिजनरेट होतो. मग सगळ्यात जो इनर मोस्ट लेअर आहे, ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा जो सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टेपेटम. ह्याला आपण काय म्हणतो, टेपेटम. टेपेटम इज अ कोनिकल शेप सेल. ज्या कोनिकल शेपमधल्या सेल्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ टेपेटम सेल. फर्स्ट आपण टेपेटम सेलचं फंक्शन बघूयात किंवा टेपेटम सेल्स बघूयात. टेपेटम सेलचं जे सेल वॉल आहे ते ॲक्च्युली कसं आहे, रिजिड आहे, आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर प्रेझेन्स ऑफ मेनी न्यूक्लियाय दॅट इज अ पॉलिप्लॉइड, बरोबर. पॉलिप्लॉइड मीन्स मेनी न्यूक्लियाय. बघा जी इनर मोस्ट लेअर आहे दॅट इज टेपेटम. त्या टेपेटम कशा आहेत, कोनिकल सेल आहेत, त्याच्यामध्ये जे सेल वॉल आहे ते रिजिड आहे, आणि जर आतमध्ये जर आपण पाहिलं तर काय आहेत, मेनी न्यूक्लिया आहेत दॅट इज अ मल्टी न्यूक्लिएटेड किंवा पॉलिप्लॉइड, मेनी न्यूक्लिया आहेत. म्हणजे ह्या कंडिशनला मायटोसिस असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस होते, बरोबर. कॅरिओकायनेसिस, पण सायटोकायनेसिस होत नाही. म्हणजे कॅरिओकायनेसिसनी काय होतं, न्यूक्लियस डिवाइड होतं, पण सायटोकायनेसिसनी सायटोप्लाझम डिवाइड होत नाही. म्हणून याच्यामध्ये मेनी न्यूक्लिया प्रेझेंट आहेत, पण सेल काय दिसते तुम्हाला, एक सिंगल दिसते, सेल काय होत नाही, डिवाइड होत नाही. बट जर टेपेटम सेल बघितलं तर टेपेटम हा न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. टेपेटम हा काय आहे, न्यूट्रिटिव्ह लेअर. आता न्यूट्रिटिव्ह लेअर म्हणजे काय, तर इट प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. ते न्यूट्रिशन कुणाला प्रोव्हाइड करतील, तर डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर. जे मायक्रोस्पोरची डेव्हलपमेंट होते त्याच्यासाठी काय केलं जातं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. म्हणून टेपेटम ह्या लेअरला न्यूट्रिटिव्ह लेअर असं सुद्धा म्हटलं जातं. जर आपण बघितलं तर टेपेटममध्ये आणखीन काही फंक्शन आहे. तर टेपेटम सिक्रीट द एन्झाईम. काही टेपेटम काय करतात, एन्झाईम सिक्रीट करतात. दॅट एन्झाईम कॅलेज. कॅलेज काय करणार आहे, कॅलेज डिझॉल्व द कॅलोज. कॅलोज काय करणार आहे, डिझॉल्व केलं जातं. आणि जे मायक्रोस्पोर आहेत, ॲक्च्युली मायक्रोस्पोर हे टेट्रॅड फॉर्ममध्ये असतात, आयसोबायलेटरल फॉर्ममध्ये असतात. त्यांना सेपरेट करण्याचं काम हे कोण करणार आहे, कॅलोज करेल, कॅलेज. कारण काय कॅलोज काय केलं जातं, डिझॉल्व केलं जातं, आणि त्यामुळं हे जे मायक्रोस्पोर टेट्रॅड आहे तो काय होतो, सेपरेट होतो. दॅट इज मायक्रोस्पोर इज कॉल्ड एज देन पोलन ग्रेन. जर आपण नेक्स्ट फंक्शन बघितलं टेपेटम सेलचं, तर नेक्स्ट फंक्शन आहे इट ऑल्सो सिक्रेट द युबिस्को. युबिस्को मीन्स काय, बघा युबिस्क मीन्स व्हॉट, युबिस्क दॅट इज युबिस्क हे काय करतं, तर युबिस्क हे काय आहे, एक बॉडी आहे, युबिस्क बॉडीज आहे. अँड ॲक्च्युली युबिस्क बॉडी सिक्रेट द स्पोरोपॉलिनिन. काय रिलीज केलं जातं, स्पोरोपॉलिनिन. ॲक्च्युली स्पोरोपॉलिनिन हे काय आहे, एक केमिकल स्ट्रक्चर आहे की जो काय करतो, पोलन ग्रेनचं आउटर लेअर तयार केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झाईन. देन जर आपण बघितलं तर जे स्पोरोपॉलिनिन जे आहे, जर ते आपण बघितलं तर इट इज अ मोस्ट रेजिस्टंट सबस्टन्स इन लिव्हिंग वर्ल्ड. देन आपण बघितलं तर टेपेटम हेल्प टू द फॉर्मेशन ऑफ अ पोलन किट. ह्याच्यामध्ये पोलन किट तयार होते. तर व्हॉट इज द पोलन किट, ॲक्च्युअली जो स्टिकी सबस्टन्स असतो इट कवरिंग द पोलन ग्रेन, तो पोलन ग्रेनला काय करतो, कवर करतो. ॲक्च्युली इट हेल्प टू द इन्सेक्ट पॉलिनेशन. हे जे पोलन किट आहे ते इन्सेक्ट पॉलिनेशनसाठी काय केलं जातं, मदत केलं जातं. पण पोलन किट जर बघायचं असेल तर सपोज अवर स्किन कम कॉन्टॅक्ट विथ द फ्लावर, वी फाइंड दॅट द yellow powdery substance attached to our skin and that is actually pollen kit. जर आपण बघितलं तर एखाद्या फ्लावरला आपण हात लावला तर येलो पावडर आपल्या हाताला लागते. ती येलो पावडर म्हणजेच काय आहे, पोलन किट आहे. आणि ती पोलन किट काय करते, पोलन ग्रेनला
प्रोटेक्ट करण्याचं काम करते. देन नेक्स्ट आपण बघूया पोलन सॅक. बघा आपण पॉईंट्स बघूया. पहिले अँथर वॉलमध्ये काय काय पॉईंट. द आउटर मोस्ट सिंगल लेअर इज फ्लॅटेंड सेल कॉल्ड ॲज अ इपिडर्मिस. इट इज प्रोटेक्टिव्ह फंक्शन. बिलो इपिडर्मिस सिंगल लेअर कॉल्ड ॲज एंडोथेसियम. देअर ग्रो बिटवीन द मायक्रोस्पोरेंजियम. Then below the endothecium middle layer is present. These made of 1 to 3 layers of parenchyma cell. These cells degenerate at the maturity of anther. Tapetum is innermost layer of anther wall. Cell of tapetum have dense cytoplasm with one or more diploid and polyploid nucleus. Tapetum surrounds sporogenous tissue. It provides the nutrition to sporogenous tissue and microspore. It produces sporopollenin for the pollen grain enzyme. देन आपण बघूया पोलन सॅक. आता पोलन सॅकमध्ये बघूयात तर अँथर कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स. अँथरमध्ये काय आहेत 2 लोब्स आहेत. इच लोब कंटेन द 2 पोलन सॅक. प्रत्येक पोलन म्हणजे जर आपण बघितलं लोबमध्ये काय आहेत पोलन सॅक आहेत. अँड द पोलन सॅक कंटेन द डिप्लॉइड स्पोरोजिनस टिश्यू. जर आपण एक पोलन सॅक बाहेर काढली तर याच्यामध्ये काय आहे डिप्लॉइड स्पोरोजिनस टिश्यू आहेत. अँड दिस डिप्लॉइड स्पोरोजिनस टिश्यू ॲक्च्युली अरेंज इन कॉम्पॅक्टली. हे जे डिप्लॉइड आहे ते यंग अँथरमध्ये काय होतात हे स्पोरोजिनस टिश्यू ते काय होतात कॉम्पॅक्टली अरेंज असतात. पण आफ्टर मॅच्युरिटी ज्यावेळी त्यांना मॅच्युरिटी येते त्यावेळी ह्यांच्यामधले मायक्रोस्पोरेंजियमचा अँथर पण वाढतो आणि मायक्रोस्पोरेंजियमची जी स्पेस आहे तो सुद्धा वाढतो. आणि मायक्रोस्पोरेंजियमचा स्पेस वाढल्यामुळं ह्या ज्या सगळ्या सेल्स आहेत ते काय होतात सेपरेट होतात. बरोबर. मग ह्या सगळ्या सेलमध्ये ह्याच्यामध्ये मायटोटिक डिवायजन होण्याची कॅपॅसिटी आहे का तर ह्या सगळ्या सेल मायटोटिकली डिवाइड होत नाहीत. तर त्यातल्या काही सेल काय होतात डिजनरेट होतात. बरोबर. आणि डिजनरेट होऊन काय केला जातो जो डिजनरेट मास आहे तो काय केला जातो ॲब्सॉर्ब केला जातो युटिलाइज केला जातो. आणि ह्यातलीच एक जी पोलन ही स्पोरोजिनस टिश्यू आहे ती ॲक्ट ॲज अ मदर सेल. बरोबर. मदर सेल ऑफ मेगास्पोर मदर सेल म्हणून काय होते ॲक्ट होते. मायक्रोस्पोर मदर सेल. आता ह्याच्यामध्ये काय होतं डायरेक्टली काय होतं मायटोटिकली डिवाइड होतं आणि फंक्शन ॲज अ मदर सेल. देन इच डिप्लॉइड पोलन मदर सेल म्हणजे प्रत्येक डिप्लॉइड मदर सेलमध्ये काय होतं मिओसिस होणार. काय होणार आहे मिओसिस. आणि 4 हॅप्लॉइड काय होणार आहे मायक्रोस्पोर तयार होतील. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. यंग मायक्रोस्पोर आर जनरली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ टेट्रॅड ऑर आयसोबायलेट्रल. म्हणजे जर आपण बघितलं तर जे यंग मायक्रोस्पोर्स आहेत ते कसे असतात तर काही यंग मायक्रोस्पोर अशा प्रकारे टेट्रॅड फॉर्ममध्ये असतात. पाठीमागे एक असते दॅट इज कॉल्ड ॲज अ ह्याला जर आपण बघितलं तर ह्याला काय म्हणू आपण दिस पोलन ग्रेन इज कॉल्ड ॲज अ this tetrad microspore is called as tetrahedral. and जर आपण बघितलं तर अशा प्रकारे जे मायक्रोस्पोर आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे आयसोबायलॅटरल. अँड दिस टाईप इज कॉल्ड ॲज अ लिनियर. अशा प्रकारे काय होतात हे टेट्रॅड फॉर्मेशन होतं. आणि देन आफ्टर these dissolve the cell wall or the callus by callus, then these microspore are separated, then it is called as a pollen grain. next lecture मध्ये आपण pollen grain बघूयात. ओके. आता diploid pollen mother cell undergo reduction division and form haploid pollen grains, and this process is known as microsporogenesis. Young microspore are generally present in the form of tetrad and isobilateral tetrad, that is a pollen sac. Thank you.